चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय। बीडमधील मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य, तर काकांना आशीर्वादापुरतेच मर्यादित ठेवलंय देवेंद्र फडणवीसांचा टोला। अजितदादा बीड दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे मुंबईत, आजाराचं कारण सांगणारे धनंजय मुंडे मुलीच्या फॅशन शोला हजर। अजितदादा बीडचा बारामती करणार, बीडमधून लवकरच विमानाचं टेक ऑफ होणार, तर बीड मुंबई रेल्वे ही धावणार। यहाँ पर कुछ साथी, अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो। जुने साथीदार भावी साथीदारही होऊ शकतात। लोकसभेत श्रीकांत शिंदेंची जुन्या सहकाऱ्यांना साद। जामिनासाठी प्रशांत कोरटकरची धावाधाव, सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न फसला। धनंजय देशमुखांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, जेलमध्ये आरोपींना मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटबाबत दादांकडे तक्रार। पीक कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतकरी हतबल, वाशीमधील शेतकऱ्यानं अवयव विकायला काढल्याची घटना। अकोल्यात चळवळीतल्या शेतकऱ्याची आत्महत्या। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, निर्यातक्षम द्राक्ष खराब होण्याची भीती। पुढील 3 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा। सलमान खानच्या चित्रपटाच्या शोवेळी टॉकीजमध्ये फटाक्यांची आतषबाजी, मालेगावमधील थिएटरमधील घटना, फटाके फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल। साताऱ्यात गावपळण प्रथेपोटी गावकऱ्यांनी सोडलं गाव, साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील गोंदेमाळ गावातली अनोखी प्रथा। सोन्याच्या दरात ऐतिहासिक उसळी, सोनं 94,000च्या घरात 24 तासात 1200 रुपयांची वाढ।